8 ऑगस्ट 2022 आणि 13 मे 2023 या 2 दिवशी पोलिसांकडे केलेल्या 2 तक्रारींची जर दखल घेतली गेली असती तर आज 31 वर्षीय महिला डॉक्टर वाचली असती, असा दावा एका महिलेने केलाय। ही महिला म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून 31 वर्षीय महिला डॉक्टरच्या बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याची सासू आहे। ANIला दिलेल्या मुलाखतीत संजय रॉयच्या सासूबाईंनी कोलकातामधील RG कार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील 31 वर्षीय महिला डॉक्टरच्या बलात्कार व हत्येचं प्रकरण हा देशातील एक ज्वलंत मुद्दा ठरला। आरोपी संजय रॉय व या वैद्यकीय रुग्णालयाचे व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची आता CBIद्वारे चौकशी सुद्धा सुरू आहे। याच दरम्यान ANIला दिलेल्या मुलाखतीत संजय रॉयच्या सासूबाई दुर्गा देवी यांनी संजय कशा प्रकारे आपल्या पत्नीवर अन्याय करायचा याविषयीचे काही महत्त्वाचे खुलासे केले। ही माहिती आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर संजयच्या सासूबाई, संजयची आई, बहीण व शेजाऱ्यांच्याही काही प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। तसंच संजयला पोलिसांबरोबर काम करण्याची संधी कशी मिळाली, संजय आणि पोलिसांचं कनेक्शन नेमकं काय होतं, हेही खुलासे आपण आज पाहणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहतात लोकसत्ता लाईव्ह। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की संजय रॉयच्या सासूबाईंनी असा दावा केलाय की जर पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर 31 वर्षीय महिला डॉक्टर ही वाचली असती। असं म्हणण्याचं कारण म्हणजे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार संजय रॉयची दिवंगत पत्नी हिने 13 मे 2023ला कालीघाट येथील पोलीस स्थानकामध्ये पोलिसांकडे तक्रार केली होती। ती 3 महिन्यांची गरोदर असताना मारहाण केली होती। आश्चर्य म्हणजे संजय रॉयच्या पत्नीने पोलीस स्थानकाचं दार ठोठावण्याची पहिलीच वेळ नव्हती। या आधी सुद्धा 8 ऑगस्ट 2022ला तिने मारहाणीचा आरोप संजयवर करत पोलिसांकडे मदत मागितली होती। संजय रॉयच्या सासूबाई दुर्गा देवी यांनी म्हटल्याप्रमाणे दोन्ही वेळेला पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली होती, मात्र संजयवर या प्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती। जर पोलिसांनी त्याच वेळेस दखल घेतली असती, कारवाई केली असती किंवा संजयला नोकरीवरून काढून टाकलं असतं तर आज कदाचित 31 वर्षीय महिला डॉक्टरचा जीव वाचला असता, असं त्यांनी म्हटलंय। संजय हा पोलिसांबरोबर काम करत असल्यामुळे त्याला नेहमी वाचवलं जायचं, त्याच्यावर कारवाई केली जायची नाही, असाही आरोप यावेळी दुर्गा देवी यांनी केलाय। आता नेमकी संजय रॉयच्या पत्नीची तक्रार काय होती व तिने ही तक्रार केल्यावर पोलिसांनी दखल का घेतली नाही, संजय रॉयच्या पत्नीचा मृत्यू कशामुळे झाला, हे आपण पाहूयात। तर संजय रॉयच्या सासूबाई दुर्गा देवी यांनी ANIला जी मुलाखत दिली त्यात त्यांनी असं म्हटलं की संजय हा विकृत मनोवृत्तीचा होता आणि तो त्यांच्या मुलीला नेहमी मारहाण करायचा। त्यांची मुलगी 3 महिन्यांची गर्भवती असताना संजयने केलेल्या मारहाणीमुळे तिचा गर्भपात सुद्धा झाला होता। दुर्गा देवी असं म्हणाल्या की 19 फेब्रुवारी 2022ला संजय बरोबर त्यांनी त्यांच्या लेकीचं लग्न लावून दिलं होतं। यापूर्वी सुद्धा संजयचा एकदा विवाह झाला होता, मात्र त्याने रीतसर घटस्फोट घेतल्यानंतर मगच दुर्गा देवी यांच्या मुलीशी लग्न केलं। त्यावेळेस संजयने दुर्गा देवी व त्यांच्या सर्व नातेवाईकांना असं सांगितलं होतं की तो पोलिसांबरोबर काम करतो, त्यामुळे निश्चितच दुर्गा देवी आणि त्यांचं कुटुंब हे काही प्रमाणात निर्धास्त होतं। त्याचबरोबर संजयने असंही सांगितलं होतं की त्याच्या 2 बहिणी सुद्धा पोलिसांमध्ये कार्यरत आहेत आणि या दोन्ही बहिणी लग्नाच्या वेळी सुद्धा उपस्थित होत्या। ही संपूर्ण चौकशी केल्यानंतरच आम्ही आमच्या मुलीचं लग्न लावून दिलं, असंही दुर्गा देवी म्हणाल्या। लग्नानंतर 6 महिने संजय आणि त्याची पत्नी या दोघांमध्ये सगळं काही अलबेल होतं, मात्र त्यानंतर संजय तिला मारहाण करू लागला। संजय हा मद्यपी असल्यामुळे तो दारूच्या नशेत सुद्धा अनेकदा आपल्या पत्नीला मारहाण करायचा, असं दुर्गा देवी म्हणाल्या। दुर्गा देवींची लेक म्हणजे संजयची पत्नी जेव्हा 3 महिन्यांची गर्भवती होती तेव्हा संजयने केलेल्या मारहाणीमध्ये तिला इतकी दुखापत झाली की त्यामुळे तिचा गर्भपात झाला। त्यानंतर मात्र संजयच्या पत्नीने पोलिसांकडे मदत मागितली। 13 मे 2023ला संजयची पत्नी पोलिसांकडे गेली। त्याआधी सुद्धा म्हणजेच 2022 मध्ये सुद्धा संजयच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली होती की संजय मला मारहाण करतोय, मात्र त्यावेळेस व 13 मे 2023ला सुद्धा पोलिसांनी केवळ तक्रार नोंदवून घेतली आणि त्यांनी दुर्गा देवी व त्यांच्या लेकीला असं सांगितलं की पुन्हा जर अशी काही घटना घडली तर तुम्ही याविषयी आम्हाला सांगा।
मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई संजयवर झाली नाही. शेवटी संजयची पत्नी ही संजयचं घर सोडून आपल्या आईकडे म्हणजे दुर्गादेवी यांच्या घरी आली. ऑगस्ट 2023 मध्येच कर्करोगामुळे संजयच्या पत्नीचं सुद्धा निधन झालं. दुसरीकडे 31 वर्षीय महिला डॉक्टरच्या हत्येप्रकरणी व बलात्काराप्रकरणी संजय रॉय याच्या सासूने असं सांगितलंय की संजयने एकट्याने या तरुणीला, या डॉक्टर महिलेला मारलं असेल याची शक्यता कमी आहे. मात्र त्याने जर गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा मिळायलाच हवी. त्याला फाशी द्या किंवा अन्य कोणतीही शिक्षा द्या, पण शिक्षा व्हायला हवी. मात्र त्याच्याशी आमचं कोणतंही घेणं देणं नाही. या सगळ्या चर्चांदरम्यान अनेकदा संजयवर विश्वास बसण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे त्याचं पोलीस कनेक्शन. अनेकदा हा मुद्दा आता चर्चेत आलाय की संजयला नेमकी पोलिसांबरोबर काम करण्याची संधी कशी मिळाली, संजयचं तसं क्वालिफिकेशन काय होतं. आपण याही मुद्द्यावरती एक नजर टाकू. संजय रॉयला ओळखणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार संजय हा एक 12वी उत्तीर्ण तरुण होता आणि तो एक बॉक्सर होता. त्यामुळे 2019 मध्ये कोलकाता पोलीस दलामध्ये तो नागरी स्वयंसेवक म्हणून रुजू झाला. त्याचं मुख्य काम हे आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संबंधित होतं आणि त्या पद्धतीचं काम तो करायचा. यानंतर जेव्हा कोलकाता पोलीस कल्याण मंडळाच्या केंद्रीय समितीमध्ये त्याची निवड झाली तेव्हा एका अर्थी संजयचा दबदबा, संजयचा प्रभाव वाढू लागला. आरजीकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या जवळील पोलीस चौकीमध्ये त्याचं वारंवार येणं जाणं असायचं. पोलीस सूत्रांनी असंही सांगितलंय की आरजीकर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय याच्या जवळ जी पोलीस चौकी होती तिथेच तो बहुतांश वेळा असायचा आणि तिथल्या कामाच्या निमित्ताने त्याचं अनेकदा आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये येणं जाणं असायचं. बहुतांश वेळा तो तिथेच असायचा. मात्र जेव्हा तिथे नसायचा तेव्हा तो कोलकाता सशस्त्र पोलीस दलाच्या 4थ्या बटालियनसाठी असलेल्या क्वार्टरमध्ये असायचा. विशेष बाब म्हणजे जेव्हा 31 वर्षीय महिला डॉक्टरच्या बलात्कार व हत्या प्रकरणी संजयला अटक झाली त्यावेळेस सुद्धा तो या 4थ्या बटालियनसाठी असलेल्या क्वार्टरमध्येच होता. तो अनेकदा त्या ठिकाणी झोपायला जायचा असंही पोलिसांनी सांगितलंय. संजय हा वेलफेअर असोसिएशनचा भाग होता, त्यामुळे त्याला बऱ्यापैकी सूट दिली होती, त्याला स्वातंत्र्य होतं. पोलिसांच्या नावे असलेली मोटरसायकल तो वापरत होता. दररोज त्याला 5 लिटर इंधन सुद्धा दिलं जायचं असंही त्याला ओळखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय. याबाबतचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलंय. एकीकडे संजय रॉयच्या सासूने अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे आणि दुसरीकडे संजय रॉयच्या आईने सुद्धा आपल्याला धक्का बसल्याचं म्हणत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या प्रकरणाविषयी भाष्य केलंय. संजय रॉयची आई ममता त्या असं म्हणाल्या की माझा मुलगा असं काही करेल यावर माझा विश्वासच बसत नाही. मात्र जर का त्याने असा गुन्हा केला असेल तर त्या प्रकरणी त्याला शिक्षा व्हायलाच हवी. त्याच्या 3 बहिणींची लग्न झालेली आहेत. मात्र त्याचा आणि माझा फारसा संपर्क नसतो. त्याला काम कसं मिळालं याविषयी सुद्धा त्याने आम्हाला काहीही कळवलं नाही. दुसरीकडे संजय रॉयची बहीण हिने सुद्धा इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या प्रकरणाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ती असं म्हणाली की मी जातीबाहेर लग्न केल्यामुळे माझा कुटुंबाशी फारसा संपर्क नसतो, संबंध नसतो. मात्र जेव्हा मला ह्या घटनेविषयी माहिती मिळाली, ही बातमी वाचताच मलाही या गोष्टीची लाज वाटली. जर माझ्या भावाने असा काहीही अपराध केला असेल तर त्याला त्याची शिक्षा व्हायलाच हवी. एकीकडे संजयची सासू, संजयची आई, बहीण यांनी याविषयी प्रतिक्रिया दिल्यात, तर दुसरीकडे संजय रॉयच्या शेजाऱ्यांनी सुद्धा त्याची पोलखोल केली आहे. संजयच्या शेजाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे संजयने अनेकदा लोकांना मी तुम्हाला कॉन्स्टेबल बनवतो असं सांगून त्यांच्याकडून पैसे उकळलेत. संजयच्या घराबाहेर स्टॉल लावणाऱ्या शॉ यांनी सांगितल्याप्रमाणे संजयने त्यांच्याकडून 2,20,000 रुपये लुटले होते. अनेकदा तुम्हाला जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं असेल तर मी तुम्हाला बेड उपलब्ध करून देतो असं सांगून सुद्धा संजय लोकांकडून पैसे उकळायचा. दरम्यान कोलकातामधील आरजीकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या 31 वर्षीय महिला डॉक्टरच्या बलात्कार व हत्येप्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. या घटनेसाठी आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे व त्याची चौकशी सुरू आहे. याबाबतचे नवनवीन अपडेट्स सध्या समोर येत आहेत आणि हे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपण लोकसत्ता.com आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून फॉलो करा. हा व्हिडिओ सुद्धा आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच मुंबईसह देश-विदेशातील विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.